आपण बनवणार आहोत बाजारासारखी खुसखुशीत आलू कचोरी। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मसालेदार बटाट्याचं सारण। ही सोपी ट्रिक वापरली तर तुमची ही कचोरी परफेक्ट होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी एक खलबत्ता घेते, त्याच्यामध्ये 8 ते 9 मी इथं मिरी घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धणे घेतलेत। आपल्याला हलकं क्रश करून घ्यायचे, इतपत व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जास्त अगदी बारीक करायचं नाही, पावडर फॉर्ममध्ये आपल्याला दरदरच ठेवायचं आहे। या पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे। आता एका वाटीमध्ये काढून घेते। लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि इथं कमी तिखट आहे म्हणून मी 3 हिरवी मिरची घेते। आता याचा आपल्याला फाईन मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला या जागेवर अगदी तुम्ही चॉप करून देखील ॲड करू शकतात। मी या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे। इथं मी 1 वाटी मैदा घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या जागेवर गव्हाचं पीठ देखील घेऊ शकतात। 1 चमचा ओवा, चवीनुसार पाव चमचा नमक आणि 1 मोठा चमचा रूम टेम्परेचरचं ऑइल घेतलेलं आहे, जे आपण रोज कुकिंगमध्ये यूज करतो। मी तेच तेलाचा वापर केलेला आहे। आता आपल्याला दोघं हाताने व्यवस्थित मैद्याला मोहन देऊन द्यायचं आहे। या पद्धतीने बघू शकतात, आपण जेवढं मोहन चांगलं दिलं तेवढी आपली कचोरी आहे ती अगदी खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत होईल। अगदी मुटका ओळला जाईल इतपत आपल्याला व्यवस्थित मोहन देऊन द्यायचे। बघू शकता त्या पद्धतीने मी मोठा चमचा 1 तेल वापरलेलं आहे। जर तुम्ही लहान चमचा वापरत असाल तर तुम्हाला 2 चमचा तेल लागू शकतं। आता आपल्याला थोडं थोडं पाणी करून अगदी घट्ट पण नाही अगदी सैल पण नाही, मिडियम डो मळून घ्यायचा आहे। बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला थोडं सैलच पीठ हवं आहे, पण आपण याला रेस्ट देणार आहोत तर हे पीठ ऑटोमॅटिक सैल होईल। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला मिडियमच मळायचे। बघू शकतात मी बोटाने तुम्हाला पिठाचं टेक्स्चर पण दाखवलेलं आहे। या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे आणि अगदी मी 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेवढ्यात आपण कचोरीतल्या आतलं सारांची तयारी करून घेऊया। मी गॅस ऑन करून इथं कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये इथं मी 2 चमचा तेल घेते, अगदी कमीच तेल घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाची क्वांटिटी थोडी वाढवू शकतात। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 8 ते 10 मी कढीपत्त्यांचे पानांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। ते छान तडतडायला लागलं की मग आपल्याला जे हिरवी मिरची, आलं, लसूणचं जे आपण पेस्ट केलेलं आहे मी ते सर्व याच्यात ॲड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला 2 मिनिट व्यवस्थित छान परतवून घ्यायचे। जे आपण मिरची, आलं, लसूण वापरलेलं आहे त्याच्यातला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला छान मिडियम फ्लेमला परतवून घ्यायचे। हे परतताना मला टोटल 2 ते 2.5 मिनिट लागलेले आहेत। बघू शकता छान पद्धतीने परतून झालेलं आहे। जे आपण मिरी, धणे आणि बडीशोपचं जे आपण दरदर पावडर केलं होतं ते याच्यात ॲड करून घ्यायचे। जवळपास पोहे खायचं ब्रेकफास्ट स्पूनने बघितलं गेलं तर हे 2 स्पून आहे। आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद वापर करते। मी थोडं जास्त हळदचा वापर करते, याच्याने भाजीला खूप छान कलर येतो। आता मी या आजच्या कचोरीमध्ये थोडे मटार माझ्याकडे होते म्हणून मी थोडे बटाट्यांसोबतच बॉईल करून घेतलेले आहेत। आता ते मटारला पण ॲड करून घ्यायचे। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल, पण खास आपलं कचोरीचं इन्ग्रेडियंट्स आहे की ते बटाटे, म्हणून वटाणे नाही घातले तरी चालेल। आता मी बटाट्यांचे इथं बॉईल करून साल काढून घेतलेलं आहे। आता ते पण आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। हे जास्त बारीक मॅश वगैरे करायचं नाही, अगदी तुम्ही हाताने देखील करू शकतात, पण इथं मी मॅशरने अगदी नॉर्मल मॅश करून घेते। आणि थोडे वटाण्यांना पण मॅश करून घेतलं होतं, जे बटाटे आणि वटाणे खूप छान एकजीव होतील त्यासाठी मी सुरुवातीला दोघं साहित्य व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे। आपल्याला काळजी ठेवायची की बटाटे जास्त आपल्याला बारीक मॅश करायचे नाही आहेत। आता मी स्पूनने व्यवस्थित मिक्स करून घेते। बघू शकतात इथं आपली भाजी खूप छान कलर आलेला आहे। आता आपण फायनली चिमूटभर गरम मसाला आणि 1 चमचा आमचूर पावडर ॲड करते। मेन साहित्य हेच आहे की कचोरीचा जो टेस्ट आहे तो खूप मार्केटसारखा येतो हे 2 वस्तू ॲड केल्याने, म्हणून आवर्जून घाला। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही याच्या जागेवर चाट मसाला देखील ॲड करू शकतात। आता मी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करते आणि परत भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेते। इथं आपल्याला आता भाजी गार करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। बघू शकतात किती सोपं आपलं कचोरीचं सारण बनून तयार झालेलं आहे। जोपर्यंत भाजी गार होते तोपर्यंत आता आपण कणिककडे वळूया। कणिक छान पद्धतीने सेट झालेली, परत मी 2 मिनिट व्यवस्थित मळून घेते। आणि मी अगदी मीडियम आकारची कचोरी बनवणार आहे, त्यासाठी मी अगदी आपण पुरीला जेवढा गोळा घेतो मी तेवढाच गोळ्याने आता छोटे छोटे 5-6 गोळे करून ठेवणार आहे।
मी 5-6 गोळे करून घेतलेले आहेत आणि सारणचे पण गोळे गोल लाडू टाईप करून घेतलेले आहेत. आता भरपूर जणांना ते हुंडा बनवायला प्रॉब्लेम येतो किंवा बंद करायला प्रॉब्लेम येतो, तर आज मी खास सोपी पद्धतीने कचोरी कशी बनवायची तेही दाखवणार आहे. सर्वात महत्त्वाची सोपी पद्धत, आपण अगदी पुरी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला थोडी जाड पुरी लाटून घ्यायची. मग त्याच्यानंतर आपण जे कचोरीचं सारण आहे ते मध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला सर्व जसं आपण मोदक बंद करतो त्या पद्धतीने बंद करून द्यायचं आहे. बघू शकतात या पद्धतीने सर्व तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल तर वरती एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून परत तोंड व्यवस्थित बंद करून हलकं हाताने वरून थोडं प्रेस करून द्यायचं आहे. बघू शकता तिथं आपली कचोरी बनवून तयार झालेली आहे. मी दुसरी साईडला गॅसवरती तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता एक एक करून आपल्याला सर्व कचोरी तेलात सोडून द्यायचं आहे. आणि इथं खास काळजीपूर्वक तेल जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही, मिडियम पाहिजे. आणि कचोरी तळताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लोच ठेवायची आहे. आणि एक बॅच तळताना आपल्याला 8 ते 9 मिनिट लागतात मिनिमम. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त देखील लागू शकतात, पण याच्या खाली टाईम लागायला नको, नाहीतर तुमची कचोरी आतून कच्ची राहू शकते. त्यासाठी खास काळजीपूर्वक ठेवायचे की आपल्याला 8 ते 9 मिनिट तळायला टाईम लागायला पाहिजे. इथं छान पद्धतीने कचोरीला हलका गोल्डन कलर आलेला आहे आणि खूप छान टम्म पण फुगलेले आहेत. बघू शकतात मी दाखवलेल्या साहित्यामध्ये 9 ते 10 कचोरी बनवून तयार झालेले आहेत. व्हिडिओमधलं जर तुम्हाला कोणतंही प्रोडक्ट आवडलं असेल तर मी खाली लिंक दिलेली आहे, नक्की बघा. आणि या पद्धतीने तुम्ही एकदा कचोरी नक्की बनवा, खूप सोप्या पद्धतीने. आणि आपण मुलांना सारखं बाहेरचं खायला देत नाही. एकदा या पद्धतीने, सध्याला पावसाळा पण चालू झालेला आहे आणि सारखं भजी वगैरे नको आहे, तर एकदा या पद्धतीने आलू कचोरी नक्की बनवा. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.